स्वागतम स्वागतम स्वागतम. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी असे आमची मायबोली. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळूवार प्रेमळ असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्द बोलू शकते, तशीच ही आपली मराठी आहे. हळूवार, गोड आणि लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्रामध्ये कठीण शब्दाने वार करणारी, जिथे फक्त शब्दच सगळं काम करतात, अशी ही माझी मायबोली मराठी. मी गायत्री नागपुरे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूयात सर्वांचे शब्दसुमनांच्या पारिजाताने. मराठी शाळा कॅन्सस सिटी यावर्षी आपली 10 वर्ष पूर्ण करणार आहे. 2014 मध्ये वैशाली पाटील यांनी लावलेले हे लहानसे रोपटे आता डौलदार वटवृक्षाप्रमाणे दिमाखाने उभे राहिलेले आहे. 2014 साली 22 मुलांनी वर्गाची सुरुवात झाली आणि मराठी वर्गाच्या शिक्षकांनी, पालकांनी आणि व्हॉलेंटियर्सनी जे खत पाणी घातलं, त्यातनं मराठी वर्ग हा मोठा होत गेला आणि तो तसाच सुरूच राहील, यात काही शंकाच नाही. मराठी वर्ग हा काही मुलांसाठी पहिला शिक्षणाचा पाया ठरला. जसे की त्यांनी डे केअर आणि प्री स्कूलला जाण्याआधी मराठी वर्ग जॉईन केला. प्री स्कूलला जाण्याआधी ही मराठी वर्गातली मुलं मराठी शाळेमध्ये मराठी गाणी शिकली आणि कविता पण शिकली. आणि पॅन्डेमिकमध्येही हा मराठी वर्ग असा सुरू राहिला. या 10 वर्षाची वाटचाल आता आपण व्हिडिओमध्ये बघूया. डोळ्यांनी बघतो आणि गणाधीश Mani
थँक्यू. सगळे इकडे बघा, सगळे एक अश्विनी किंवा वैजंती. माझं नाव अश्विनी प्रभाकर आणि मी मूळची मुंबईची आहे. आणि मी आणि वैजंती आम्ही दोघी मिळून लेवल 2ला सध्या शिकवतो. आणि कधी कधी हे आमचं छोटं असं माझ्या अंगावर असतं त्याचं मूडवर असतं त्यांचं. पण अनुभव म्हणायचा तर मी ॲक्च्युली लास्ट गेले 5 वर्ष बहुतेक या लेवलला शिकवते आहे. माझी मुलगी आधी या लेवलमध्ये होती, तर तेव्हापासून मी खरं असिस्ट करायला लागले. अमेया उबाळे नावाची टीचर होती इकडे आधी, ती आता खरं कॅलिफोर्नियाला मूव्ह झाली. पण मी तिला सहाय्यक म्हणून जसं वैजंतीने सुरू केलं आहे तसं सुरू केलेला. आणि ती इकडे नसल्यामुळे मला आय हॅड टू टेक ओव्हर. आणि गंमत म्हणजे खरं लेवल 2पर्यंत त्यांना शिंग फुटलेली नसतात, तर खरंच शिकवायला फार मजा येते. ते असे त्यांचे गमती जमती सांगत असतात, त्यांना इंटरेस्ट असतो काही गोष्ट सांगण्यात, काही गोष्ट ऐकण्यात किंवा नवीन काही शिकण्यात. ते जरा असं रुची दाखवतात. त्याच्यामुळे ह्यांचे ह्यांचेच एक किस्से एवढे सुंदर असतात की कधी कधी असं ते स्ट्रेस बस्टर होऊन जातं. तो 1 तास ह्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही स्पेंड करतो तेव्हा कधी कधी त्यांचेच असे की काही गोष्टी ऐकून बरं वाटतं. कारण अजून त्यांना अजून शिंग फुटलेली नाही आहेत आणि मराठी भाषेत अजूनही त्यांना थोडा इंटरेस्ट असतो असं वाटतं. एक अनुभव मी सांगायचं म्हणजे बेसिकली आय थिंक अदिती आणि इरा नावाच्या होत्या त्या लेवल 2मध्ये, त्या आता 3ला आहेत. आणि त्यांचं मराठी उत्कृष्ट, म्हणजे 3-4 वर्षाच्या असतानाही त्यांचं मराठी माझ्यापेक्षाही चांगलं असावं. तर मला असं एकंदरीत आठवतं, मी एकदा असं चुकून म्हणलं की चला आज काहीतरी सॉन्ग शिकूया. तर त्या दोघींनी मला अगदी करेल, सॉन्ग नाही म्हणायचं मावशी, गाणं म्हणायचं. तर हा असा ह्यांच्याबरोबर एक मस्त असा एक्सपिरियन्स असतो की आपणच शिकत असतो कितींदा. कारण कितीतरी वेळा असे बरेचसे शब्द आहेत जे इंग्लिशमध्ये नॅचरली येतात, नॅचरली. पण म्हणजे एकंदरीत हा एक अनुभवच ह्यांना शिकवणं आणि ह्यांच्यातून म्हणजे आम्ही पण काय शिकतोच आहे ह्याच्यावरून. तर इट्स ॲक्च्युली अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू बी हिअर, टू व्हॉलंटिअर. तसं थँक्यू. मराठी अभिमान आणि अस्मिता जाग करणाऱ्या सुरेश भटांचं गाणं लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. मी लेवल 3च्या मुलांना आमंत्रित करते. ती मुलं आता हे गाणं सादर करणार आहेत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जावलो कलेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात
साठेला आमंत्रित करते आणि वैशाली ताईंकडनं ऐकूया त्यांचा अनुभव. तर यावर्षी लेवल 3ची बॅच मी आणि श्रुती घेते, मला श्रुती हेल्प करते. तर लेवल 3च्या मुलांना आता मराठी येतं आणि वाचता लिहिता व्यवस्थित येतं, जोडाक्षरं येतात. आणि आता मी पुढचं शिकवतो त्यांना, महिने झालं, ऋतू झाले आणि बरीच इन्फॉर्मेशन देतो महाराष्ट्राबद्दलची, महाराष्ट्राची, आपली मुंबईबद्दलची किंवा ओव्हरऑल जनरल नॉलेज त्यांना खूप देतो. आणि मग त्यांना प्रश्न असतात आणि ते प्रश्नाची उत्तरं बरेचदा माझ्याकडे नसतात. छोटं एक्झाम्पल सांगते. आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. 7 दिवस, वीक म्हणजे आठवडा. आपण ट्रान्सलेट करतो, युजली त्यांना इंग्लिशमधून मराठी शिकवतो आम्ही. तर वीक म्हणजे आठवडा. तर वीकमध्ये 7 दिवस असतात. मग आठवडा, मग 8 का म्हणतो आपण? 15 दिवसाचा 15 होतो. मग 8 दिवसाचा आठवडा. इट डझंट मेक एनी सेन्स. ओके, इट डझंट मेक सेन्स. आतापर्यंत मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता हा आठवडा का म्हणतो, पण आता मलाही खरंच प्रश्न पडला आपण सातवडा का म्हणत नाही आणि काय किंवा 14 इट्स. तर त्यांच्या आणि कधी गोष्टी सांगितल्या तर मला आधी मी अशी कुठली गोष्ट आपल्या जे असतात ना मराठी आपण जे लहानपणापासून ऐकत आलो आहे त्यांना मराठी जास्त समजायला पाहिजे, शब्दसाठा वाढला पाहिजे म्हणून आम्ही गोष्टी सांगतो त्यांना. तर गोष्टी सांगताना मग आधी कशी कुठली गोष्ट उचलायची आणि त्यांना सांगायची. इट डझंट मेक एनी सेन्स. म्हणजे त्यांना त्या गोष्टीमध्ये सुद्धा सेन्स करायला पाहिजे. समजा आता मी त्यांना चल रे भोपळा टुणूक टुणूकची गोष्ट सांगितली तर मग त्याच्यामध्ये भोपळ्यामध्ये अजिबात बसू शकत नाही. मग त्यांना म्हटलं अरे स्पायडरमॅन कुठे याच्यावर चढणार आहे भिंतीवर, तुम्ही बघताच की इट्स अ फिक्शन स्टोरी. आणि मग तुम्हाला तिथे वेळेवरती लॉजिक सगळं लावावं लागतं. मग ते कम्पेअर करून म्हणजे इतकं सतर्क राहावं लागतं आजकालच्या यांच्या मुलांना. इट्स अ फन, इट्स समटाईम्स इट्स चॅलेंजिंग, पण खूप मजा येते या मुलांसोबत. मी रविवारची जवळपास 1 ते 4 किंवा 5 पर्यंत मराठी वर्गामध्ये असते. इट्स खूप मजा. म्हणजे सगळे म्हणतात की तू थकत नाही का, आठवडाभर काम करते, पण इट्स काइंड ऑफ स्ट्रेस बस्टर फॉर मी ऑल्सो, जसं हे म्हटली. आणि खूप मजा येते, म्हणजे आय रिअली एन्जॉय. तर मी ह्या लेवल 3 सोबत मी लेवल 4 पण घेते क्लास. इट्स जस्ट अ फन. आणि तुमचे सगळ्यांचे आभार. तुम्ही मुलं आणता, तुम्ही वर्गामध्ये रेग्युलर त्यांचं होमवर्क करून घेता. आणि ते मागच्या वर्षी यांनी सगळ्यांनी लेवल 2ची परीक्षा दिली, बृहन महाराष्ट्र मंडळ आणि भारती विद्यापीठची. यावर्षी हे युजली कोर्स त्यांचा 2 वर्षाचा असतो, तर यावर्षी ह्या कोर्स परीक्षा देणार नाही, पुढच्या वर्षी ते एक्झामला बसतील. तर थँक्यू सो मच. सगळे छान गुड जॉब केला तुम्ही सगळ्यांनी. थोडंसंच बोलेन मी. खरं तर लेवल 3 शिकवण्याचा माझा अगदी फक्त खारीचा वाटा आहे. सगळं काम वैशालीच करते. पण लेवल 3 घेण्यामागे माझा थोडासा स्वार्थ पण आहे, कारण मी तशी मुळातली महाराष्ट्राची नाही आहे. सो मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना बृहन महाराष्ट्र मंडळतर्फे नॉन महाराष्ट्र स्टेटमध्ये परीक्षा घेतल्या जायच्या, तेव्हा मी दिलेल्या मोठ्यापणी. आणि मला फक्त मुलांना हे सांगावं असं वाटतं की जे मोठे मुलं आहेत किंवा लेवल 3-4 नंतर म्हणजे 3 पासून थोडा कोणाकोणाचा इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. सो त्यांना असं वाटतं की आम्ही जर अमेरिकेतच राहणार आहे तर आम्हाला काय गरज आहे म्हणजे मराठी शिकायची. पण आता मला त्यांना असं सांगावं असं वाटतं किंवा पालकांना पण असं उत्तर सुचवावं असं वाटतं की तुम्ही आत्ता तुम्हाला त्याचा रेलेव्हन्स मे बी नाही कळणार. कारण आम्ही जेव्हा MP मध्ये राहिलो आम्हाला हिंदी गाणी आवडायची आणि माझे वडील सारखे म्हणायचे हे काय हिंदी ऐकता, मराठी ऐका, त्याचं लेवल वेगळं आहे. आणि आम्ही अगदी उडवायचो की हे आम्हाला नाही आवडत, कारण आम्हाला अर्थच कळायचा नाही गाण्यांचा. पण आता जर तुम्ही शिकला तर इन फ्युचर यू विल नो व्हॉट यू हॅव नॉट मिस्ड, जे मला आता रिअलाइज झालंय. आणि दुसरं म्हणजे द बेअर मिनिमम इज जो कनेक्ट तुम्ही तुमच्या आजी आजोबांना एस्टॅब्लिश कराल मराठी थ्रू, तो इंग्लिशमध्ये नाही येणार. सो आय अर्ज एव्हरीवन शुड लर्न इट. मराठी शाळा ही 5 वर्षांच्या वरील मुलांसाठी आहे. पण मागच्या वर्षापासून एक गंमत ग्रुप सुरू करण्यात आला आहे. मिताली बर्डे हा वर्ग सांभाळते. इथे मुलांना मित्रमैत्रिणी मिळतात आणि वर्गातली मुलं ही 3 ते 5 वर्षांची आहेत. तर चला तर मग बघूयात आज ही चिमुरडी कुठलं गोड गाणं सादर करणार आहे. मी गंमतच्या विद्यार्थ्यांना स्टेजवर आमंत्रित करते.
मितालीबद्दल सांगणार. तर हा आपला गंमत जम्मतचा ग्रुप. आता गंमत जम्मत ग्रुप काय तर आपली मराठी शाळा 5 वर्षापासून सुरू करतो आपण. शिशुगट 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना सुरू करतो. तर यातले दोघी तिघींनी, मिताली आणि दोघी तिघींनी मला विचारलं की माझे मुलं म्हणजे मराठी शाळा जॉईन करू शकेल का यावर्षी. म्हटलं किती वर्षाचे आहेत. तर ते म्हणे 1 3चा आहे 1 4चा आहे. म्हटलं आपण 5 वर्षापासून येतो आणि बॅच पण एका सोबतचे असलं की बरं राहतं. तर म्हटलं तिला असं कर, तू प्ले ग्रुप म्हणून सुरू कर आणि बघ अजून त्याच्या वयाचे काही मुलं असतील का. तर मग तसं म्हणून एक प्ले ग्रुप सुरू झाला गंमत जम्मत. तर तिथे आम्ही आई वगैरे शिकवत नाही काही नाही. तिथे मेनली एकत्र यायचं, खेळायचं, फॅमिलियर व्हायचं, थोडं मराठी बोलायचं. तर कधी मुलं कधी झोपले असतात, कधी होतात, कधी होत नाही. पण हा त्यांचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि जस्ट त्यांना एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ह्या परफॉर्मन्स मागे जेव्हा पहिले आम्ही आयडिया काढली की आणि हे आपले भावी मराठी शाळेचे विद्यार्थी आहेत म्हणजे 2 वर्षांनी किंवा 1 वर्षाने ते मराठी शाळेला जॉईन होतील. आणि पॅरेंट्स तुमचे पण या मराठी शाळेमध्ये स्वागत आहे. आणि या आयांनी आणि बाबांनी खूप मेहनत घेतली आमच्या डान्सवरती. आम्ही ज्या प्रॅक्टिस घेतली तर पहिल्या प्रॅक्टिसवरती हे उभे राहत नव्हते. ते घरामध्ये कुठे होते हे शोधण्यामध्ये माझा 1 तास गेला आणि त्यांची वेळ झाली. आणि मग दुसरी प्रॅक्टिस झाली तर 2 जण उभे राहिले. तिसऱ्या लोकांसोबत आम्ही मांडीवर कोणी कडेवर असं करून मग आम्हीच नाचलो, आयाच नाचलो आणि मुलांनी फक्त बघितलं आमच्याकडे. आणि मग तिसऱ्या प्रॅक्टिस पासून काय झालं मला माहित नाही. पण आज मुलांनी खूप छान डान्स केला. तर गुड झालं. त्यांच्या पॅरेंट्स आणि ही बॅच मिताली बर्थडे लीड करते. आज तिला बरं नसल्याने ती आली नाही. आणि मितालीला मी खूप थँक्स म्हणते कारण की तिने हे सुरू केलं आणि इट्स रिअली म्हणजे श्रेय देते मी ते खूप. इट्स व्हेरी गुड की या मुलांना आतापासूनच मराठी बोलता इंग्लिशच्या आधी मराठी शिकतात ही मुलं. थँक्यू. मराठी शाळेचा शिशुगट आहे तो 5 आणि 6 वर्षांच्या मुलांचा आहे. आणि हा गट आभा पाठक लीड करते. शिशु गटामध्ये ही मुलं रंग, गाणे, श्लोक आणि मराठी बोलणं शिकतात. तर आता ती गाणं सादर करत आहेत किलबिल किलबिल पक्षी बोलते. ओके पण गाणी सुरू करूया.
3 स्टार्ट. ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा लाल डोळे छान छोटे शेपूट मोठे कान काला तोडून सावला पटोडून. नमस्कार, मी अभा पाठक. मी हा वर्ग करते शिशुगट. मला फार काही सांगायची गरज पाहिले असेल किती मस्ती करतात ते. अशीच एनर्जी असते प्रत्येक वर्गामध्ये यायची. पण मला पॅरेंट्सचा खूप म्हणजे खूप सोबत असते. म्हणजे मी जिला फोन केला ती मदतीला येते. वृषाली मला मदत करते, प्रीती मदत करते, कधी ही पण येते, प्राची पण येते. सो सगळे मिळूनच आम्ही घेतो असंच म्हणू शकतो आपण, कारण की यांना एकटीला सांभाळणं शक्यच नाही आहे मला. छान छान वाटतं पण सगळ्या मुलांचं. आपण बघणार आहोत लेवल 1चा. लेवल 1ची मुलं ही मराठी लिहायला वाचायला जोडाक्षरे शिकतात आणि मराठीतले खेळ पण शिकतात. गायत्री आणि गीता आम्ही दोघी हा वर्ग घेतो. आता ही मुलं आपल्या समोर सादर करणार आहेत सांग सांग बोलणं. पाऊस पडेल काय शाळेमध्ये तळे साचून सुट्टी मिळेल काय सांग सांग बोला ना. पाऊस पडेल काय शाळेमध्ये बोला
जाऊया. झुक 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 अगीन गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया झुक 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 अगीन गाडी फुलांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा मामाचा गाव मोठा सोन्या चांदीच्या पेठा शोभा पाहून घेऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको भोरती मामाची बायको भोरती म्हणेल कुठली भोरती भाज्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण गुलाब जामुन खाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया नमस्कार मंडळी, माझं नाव गीतांजली आणि गेली 2 वर्ष मी या बॅचसोबत आहे. आम्हाला मी आधी असिस्ट करायला चालू केलं होतं जेव्हा ही बॅच बिगिनर्स बॅच होती आणि तेव्हा त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला. जशी आत्ताची बॅच आम्हाला त्रास देते तशीच ती बॅच होती, पण लेवल 1ला आल्यापासून ही बॅच बरीच शांत झाली आहे आणि खरंच ते कौतुकास्पद आहे. आणि ही एक अपॉर्च्युनिटी असते खरं आम्हाला की या मुलांमुळे थोडा स्ट्रेस वाढतो पण कमीही करतात बाय एंड ऑफ द डे. सो थँक्यू वैशालीताई या संधीसाठी आणि थँक्यू तुम्ही सगळे आलात आणि तुम्ही तुमच्या मुलांना आमच्याकडे सोडता 1 तास. सो धन्यवाद, थँक्यू. लेवल 2 आणि 3ची मुलं मराठी महिने वर्गात शिकतात. आता आपण ती मराठी महिन्याची माहिती त्यांच्याच तोंडून ऐकूया. आणि आज चैत्र कृष्ण चतुर्थी शके 1946. काय म्हणतेस तू? आजचा दिवस मराठीत सांगितला. चैत्र कळलं मला, पण किती कठीण आहे मराठी महिने. अँड who really cares about it? आपण जानेवारी फेब्रुवारी हेच कॅलेंडर वापरतो, मग का शिकायचे मराठी महिने? मला तर वाटते की मराठी महिने ओनली मेक सेन्स. जर आपल्याकडे कॅलेंडर नसेल किंवा फोन कम्प्युटरवरती नाही ट्रॅक केला तर कसं कळेल की महिना किंवा सुरू झाला किंवा संपला? ते कसं का? हो, मलाही सान्वीचे म्हणणे पडते. आपले मराठी महिने हिंदू कॅलेंडर हे चंद्राच्या स्थितीवर आधारित आहे. न्यू मून न्यू मंथ म्हणजे अमावास्येचा नंतरचा दिवस, नवीन महिन्याचा पहिला दिवस. आपण पौर्णिमा किंवा अमावस्या मिस करू शकत नाही. ओ, पण तू काय म्हणत होतीस? कृष्ण चतुर्थी? अमावस्येनंतर 15 दिवसांनी पौर्णिमा येते. पौर्णिमेनंतर पुन्हा 15 दिवसांनी अमावस्या येते. हो, ते माहिती आहे मला. तर हे मधले 15 दिवसांना पंधरवडा किंवा पक्ष म्हणतात. महिना 2 भागात डिवाइड होतो. ओ, आठवडा, पंधरवडा. पौर्णिमे ते अमावस्यामधले 15 दिवस शुक्ल पक्ष, अमावस्या ते पौर्णिमा कृष्ण पक्ष. आपण कॅलेंडरमध्ये 1 ते 31 किंवा 1 ते 31 अशी तारखा वापरतो.
मराठीत पौर्णिमा किंवा अमावस्याच्या नंतरच्या पहिल्या दिवसला प्रतिपदा, दुसरा द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि मग पौर्णिमा किंवा अमावस्या असे म्हणतात. गणेश चतुर्थी, आषाढी, कार्तिकी एकादशी हे आपले सण हिंदू कॅलेंडरवर आधारित आहेत. चैत्र प्रतिपदा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, होळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि महाशिवरात्री, दिवाळी, लक्ष्मीपूजन अमावस्याला येते. मला मराठी महिने समजले. सो इंटरेस्टिंग. आता या महिन्यातले कोणते सण येतात हे जाणून घेऊया. पहिला महिना आहे चैत्र. चैत्र प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा, आपला न्यू इयर डे. 9 दिवसांनी रामनवमी येते. चैत्र पौर्णिमाला हनुमान जयंती येते. दुसरा महिना आहे वैशाख. वैशाख महिन्यात अक्षय तृतीया येते. तिसरा महिना आहे ज्येष्ठ. ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा येते. मग येतो आषाढ महिना. आषाढ महिन्यात आषाढी एकादशी आणि गुरु पौर्णिमा येतात. आषाढ नंतर श्रावण येतो. श्रावण महिन्यात नागपंचमी येते. श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. त्याच दिवशी रक्षाबंधन असते. गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस आणि मावसेला बैलपोळा साजरा करतात. मग येतो भाद्रपद महिना. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला आपले गणपती बाप्पा येतात आणि गौरी पण येतात. भाद्रपद नंतर अश्विन महिना येतो. अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजे अश्विनच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते. घटस्थापना करता दुर्गाष्टमी आणि 10व्या दिवशी विजयदशमी म्हणजे दसरा असतो. दसऱ्यानंतर 5 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा सुरू होते. अश्विन महिन्याच्या शेवटी दिवाळी सुरू होते. वसुबारस, धन त्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन अश्विन महिन्यात येते. मग सुरू होतो कार्तिक. लक्ष्मी पौर्णिमेचा बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. पाडव्यानंतर बाबू असतात आणि तुळशी कार्तिक एकादशी आपण सांगतो. मग मार्गशीर्ष महिना येतो. मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती असते. मार्गशीर्ष महिन्यानंतर पौष येतं. पौषमध्ये मकर संक्रांती येतं. मकर संक्रांतीला पतंग उडवतात, तिळगुळ खातात आणि स्त्रिये हळदी कुंकू करतात. पौषानंतर माघ महिना येतो. माघ महिन्यात महाशिवरात्री येते. महाशिवरात्रीत शंकर महादेवांचे पूजा करतात. माघ नंतर आमचा शेवटचा महिना फाल्गुन येतो. फाल्गुनमध्ये होळी आणि रंगपंचमी असते. महाराष्ट्राला महान संतांची परंपरा लाभली आहे. त्यांनी रचलेल्या अभंगातनं जीवनाला लागणारी शिकवणी मिळते. लेवल 4ची मुलं आता अभंग सादर करणार आहेत. तर आपण बघूयात कोणता अभंग आज ते घेऊन आले आहेत. जे का रंजले गांजले त्यासी माने जो वापले. जे का रंजले गांजले त्यासी माने जो वापले. तोची साधू देव तेथेची जारावा. तोची साधू देव तेथेची जारावा. मृदू
धरी जोर दरी जे का रंजले गांजले त्यासी माने जो आपुले दया करणे जे पुत्रासी दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती जे का रंजले गांजले त्यासी माने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. गुड जॉब गाईस. आता आता आपण आमंत्रित करणार आहोत लेवल 4च्या मुलांना. या मुलांनी प्रदूषणावरती एक नाटुकलं बसवलं आहे. विशेष म्हणजे त्या मुलांनीच विषय शोधला, त्यांनी नाटक लिहिलं, संवाद रचना आणि म्युझिक पण ठरवलं. नाटकातले पात्र प्रॉप्स पण त्यांनी तयार केले. चला तर बघूयात प्रदूषणावर नाटक. मी छान आहे. तू कसा आहेस? चांगलं आहे. काही वेळ तिला सर्दी खोकला आहे. बाहेर खेळायला गेली की खोकल्याला सुरुवात होते. तुला डॉक्टरकडे गेले होते का? हो नेले होते डॉक्टरकडे. काही नाही व्हायरल असेल म्हणून म्हटले. allergy असेल. हवेच्या प्रदूषणामुळे होते. हो ते पण असू शकते. हवेचे प्रदूषण काय असते? प्रदूषण म्हणजे जे स्वच्छ नाही स्वच्छ हवा मिळते. हवा स्वच्छ का राहत नाही? गाड्यांनी सोडलेला धूर हवेमध्ये मिक्स होतो. कारखान्याने सोडलेला धूर कार्बन डायऑक्साईड व अजून खूप सारे केमिकल्स हवेमध्ये मिक्स होतात. फटाक्यांमुळे पण होऊ शकते. हो ते पण असू शकते. झाडे पण खूप कापले जातात. म्हणून मुले आजकाल खूप आजारी पडतात. काय झालं? हे बातमी वाच. वाढत्या प्रदूषणाने समुद्रातील प्राण्यांच्या जीवाला धोका. आता पाण्याचे प्रदूषण कसं होते? खाली पडलेला कचरा, प्लास्टिक, कारखान्याचं वेस्ट पावसाच्या किंवा सांडपाण्यासोबत वाहत जाऊन नदीत, तलावात मिळतात. हो, आणि मग समुद्रात. आणि तेच पाणी आपण वापरतो. पक्षी आणि प्राणी पण तेच पाणी पितात. या पाण्याचा आपल्यावर आणि प्राण्यांच्या हेल्थवर इम्पॅक्ट होतो. मग प्रदूषण काढून कसं टाकायचे? ज्याने प्रदूषण होते तेच काढून टाकले काय? गाड्या कसे काढणार? वाहने तर लागतातच ना. फटाके नाही फोडले तर दिवाळीला, नव्या वर्षाला मजा नाही येणार. मग कारखान्याचे पाणी स्वच्छ करायचे, फिल्टर लावायचे. गाड्या मेंटेन ठेवल्या तर कमी धूर निघेल किंवा इलेक्ट्रिक कार वापरायचे. शेअर राईड्स केले तर गाड्या कमी लागतील. जमेल तेव्हा बस ट्रेन वापरायचे. पण पाण्याचे काय? तेच कचरा कमी करायचे. रिड्यूस, रियूज, रिसायकल. प्लास्टिक वापरायचं नाही. सिंगल यूज प्लास्टिक थोडंसं नाहीच ना. नदीकाठ, समुद्र किनारे स्वच्छ करायचे. घराजवळची जागा स्वच्छ करायची. पार्क, रस्ते स्वच्छ करायचे. हवा शुद्ध करण्यासाठी खूप सारे झाडे लावायची. चला मग आपण स्वच्छ करू.
झाडे लाव, आपल्या निसर्गाची आणि पृथ्वीची काळजी घे, जग प्रदूषण मुक्त करो. झाडे लावा झाडे जगवा तापमानाचे संतुलन घडवा झाडे लावा झाडे जगवा प्रदूषणाचे नियंत्रण करा झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे संगोपन करा तापमानाचा वाढत चालाय पारा मित्रांनो करूया निर्धार पक्का प्रत्येकाने किमान एक झाड लावा पुढच्या पुरासारखं झाडाला वाढवा 2-3 वर्ष काळजी त्याची करा ऑक्सिजन स्वरूपात निर्मोग बदला झाडाच्या सावलीचा घ्याल तुम्ही फायदा रोज ते पाला तुम्ही फुलांनी सजवा फळे खाऊन पूर्वाची पेनचा चोचला भाज्या खाऊन बऱ्या पोटांचा खरडा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे संगोपन करा गुड जॉब. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे लेवल 4च्या मुलांसाठी. प्रदूषणाबद्दल ते फारच जागरूक आहेत, त्यामुळे आपण सगळे सेफ हातात आहोत असं आपण म्हणू शकतो. आता मी वैशालीताई आणि सुषमाताईंना आमंत्रित करते लेवल 4च्या मुलांचा तुमच्यासोबत पिक्चर घेण्यासाठी. एकदा या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. व्हेरी म्हणजे माझे काही शब्द नाही आहे त्यांच्या उत्साहाला त्यांच्या टॅलेंटला. तर जेव्हा आम्ही म्हटलं प्रोग्राममध्ये काय करायचं तर नाटक लिहिता येईल का. लेवल 4मध्ये आम्ही त्यांना पॅसेजचा संवाद करायला शिकवतो आणि तर त्याच्यामध्ये मग त्यांनी मागे पण एक नाटक लिहिलं होतं नभोवाणीवरती उदय रापटेंनी हेल्प केली होती आणि शाळा ऑनलाईन की ऑफलाईन ते त्यांनी नाटक केलं होतं. मागच्या वर्षी पण त्यांनी गोष्टीवरून नाटकं लिहिलं होतं आणि यावेळेस त्यांनी स्वतः विषय शोधला. मी यावेळेस त्यांना काहीच मदत नाही केली. त्यांना म्हटलं तुम्हाला कशावरती लिहायचं तुम्ही विचार करा आणि त्यांनी ब्रेनस्टॉर्म केला की काय करता येईल. मग प्रदूषण आलं, मग प्रदूषणावरती मग भरपूर आहे. तर त्यांचे पॉईंट्स एवढे होते खूप लांब होत होते. तर ॲक्च्युली आम्ही बरेच नॉईज प्रदूषण हे ते सगळे कमी केले आणि 2च प्रदूषणावरती ठेवलं. आणि हे प्रॉप जे आहेत ना हे सगळे त्यांनी केलेत आणि प्रॉप कसे ठेवायचे काय करायचे ही आयडिया सगळी त्यांची आहे. आणि खरंच म्हणजे इतकं कौतुक वाटतं या मुलांचं. आणि ह्यातले हे जे मुलं आहेत अनुष्का, अमेय, रिद्धी, स्वरा हे गेल्या 10 वर्षापासून पहिल्या दिवसापासून मराठी शाळेला येत आहेत आणि त्यांच्या या डेडिकेशनला त्यांच्या एफर्ट्सला माझ्या काही शब्द नाही. त्यांच्या पालकांच्या तर खरंच त्यांचे खूप अभिनंदन तुम्ही. आणि ह्या लेवलला आता हे मराठी व्यवस्थित बोलतात, काही पण वाचतात लिहितात. आणि लेवल 4ला अजून एक आहे विषय की वृत्तपत्र बातमी चित्रावरून तुम्ही 5-6 ओळी तुम्ही लिहू शकता आणि या लेवलला त्यांची मराठी आहे. आता ग्रामर सगळं झालेलं आहे, विशेषण, भूतकाळ, भविष्यकाळ, एकवचन, अनेकवचन सगळं यांचं झालेलं आहे. आणि यावर्षी हे लेवल 4च्या BMM आणि महाराष्ट्र शासन ह्या परीक्षेला लेवल 4च्या परीक्षेला ते बसणार आहे. मे एंडला यांची परीक्षा होणार आहे. आणि द वे ते आणि यातले आता अनिरुद्ध, अमेय, रिद्धी, सानिया हे हायस्कूलर्स आहेत आणि हायस्कूलचा सगळा करिक्युलर सांभाळून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सांभाळून ही शाळा सांभाळतात, शाळेचा अभ्यास करतात, होमवर्क करतात. आणि होमवर्क आमचं मस्ट असतं म्हणजे होमवर्क केलं की ते करून आणतात व्यवस्थित. खरंच खूप खूप अभिनंदन, खूप तुमचं कौतुक वाटतं. गुड जॉब. आणि अभंग गाणे आम्ही हे जे शिकवतो हे गायन म्हणून शिकवत नाही आम्ही यांना. तर याच्या मागचा उद्देश असतो एक थोर विचार, संतांची माहिती. जसं त्याने जे का अभंग म्हटलं तर ते गाणं म्हणण्यापेक्षा ते तुकारामाने किती सहज, सुंदर आणि खूप इझी सोप्या शब्दामध्ये त्यांनी जे का रंजले गाणे जे विचार मांडले किंवा रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले आहे किंवा ज्ञानेश्वरांनी पण अभंग आणि पसायदान लिहिले. इतके उदात्त विचार इतक्या सोप्या मराठीमध्ये कोणालाही समजेल आणि
ते गाण्यामध्ये ते आराम म्हणजे खूप इझिली शिकतात. तर ते आमचा उद्देश गायन म्हणून शिकवत नाही, तर त्यांनी कमी जास्त झालं असेल तर दुर्लक्ष करा त्याच्याकडे. त्यांचा मेन उद्देश मराठी शिकवायचा आहे, मराठीचे नवीन शब्द शिकवायचा आहे. तर आणि दे ट्राय देअर बेस्ट. खूप सुंदर म्हटलं अभंग. आणि हे अभंग आणि लाभले आम्हास भाग्य हे आम्हाला मदत केली स्नेहल देशपांडेनी. स्नेहलनी ते रेकॉर्ड करून पाठवलं आणि मी त्यांना प्रॅक्टिस करायला तेच फाईल्स पाठवल्या आणि इट वर्क आउट गुड. म्हणजे मला माहिती आहे स्नेहलला म्हटलं असं ती आली पण असते माझ्या घरा, पण तिच्या मागे पण खूप आहे जॉब आणि नाटकाची प्रॅक्टिस, तर प्रत्येक क्लासला तिला बोलवू शकत नाही. तर आम्ही ट्राय करतो म्हणायचं एकत्र आणि रिअली वर्किंग आउट गुड. आणि खूप मला अभिमान वाटतो ह्या मुलांचा. आणि एक अजून अनाऊन्समेंट मागे आपण केली होती की आधी बृहन महाराष्ट्र मंडळ भारती विद्यापीठसोबत त्यांचे सर्टिफिकेट्स यायचे, तर यावर्षी त्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळ आणि महाराष्ट्र शासनाकडनं सर्टिफिकेट्स येणार आहेत. तर परीक्षा जी होईल ती आता महाराष्ट्र शासनाकडनं येणार आहे आणि इट्स अ बिग अचिव्हमेंट. म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळासाठी किंवा मराठी शाळेसाठी महाराष्ट्र शासनाने रेकॉग्निशन देणं दिस इज एक. आणि ते त्यांनी हे पण केलं की ह्या स्पेशल मुलांसाठी जवळपास 15 ते 20% ते पुस्तकामध्ये बालभारती पुस्तकामध्ये चेंजेस करतील. एक हे खरंच खूप अचिव्हमेंट आहे आणि हे मुलांना त्याचा फायदा होणारच आहे. आमचं एक अजून असं ध्येय आहे की या मुलांना जर हायस्कूलचं क्रेडिट मिळेल तर आम्ही ओव्हरऑल शाळा टीचर्स आणि सगळेच कार्यरत आहे. आपल्या इथे अजून लेवल 5ला मुलं गेले नाही, ते पुढच्या वर्षी जातील. पण ते एक स्वप्न आहे आपलं की हे आपलं मराठीचं रिकग्निशन यांना जर शाळेमध्ये मिळालं तर म्हणजे काय दॅट विल बी व्हेरी. मुलांना प्रोत्साहन मिळेल, पालकांनाही प्रोत्साहन मिळेल की जे आपण आज कसं बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मराठीला थोडी कमी प्रायोरिटी येते. सगळ्यात शेवटी मराठी असते. मला आज हा क्लास आहे, मला तो क्लास आहे, सगळे क्लासेस आटोपले की आपली मराठी येते. पण तरीसुद्धा हे मुलं करतात आणि पॅरेंट्स पण प्रयत्न करतात. पण जर काही क्रेडिट्स मिळत असतील तर त्याला अजून थोडा वेटेज येईल असं मला वाटतं. पण मुलांना खूप बोलच्या तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला मी कितीदा सांगून किती म्हणजे सिरियस सो प्राऊड आहे. थँक्यू. आणि मला ह्या क्लासला शिकवायला सुषमाताईंनी मदत केली आणि संध्याताई पण मदत करतात. मी नसली की मग संध्याताई ह्या हँडल करून घेतात क्लासेस. सर्वात पहिले तर मी माझ्या विद्यार्थ्यांनाच जे मराठी जे पहिली बॅच आहे हीच पहिली बॅच आहे त्यांचे भरपूर अभिनंदन करते. खूप गौरव होतो तुमचा अभिमान नेहमी राहील आम्हाला की तुम्ही म्हणजे किती लहान अ पासनं त्यांना शिकवलेलं आहे, अ आ इ पासनं शिकवलेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आता ही मुलं हायस्कूलमध्ये आहेत आणि एक तर कॉलेजला आहे, एक कॉलेजला गेलेली आहे, एक हायस्कूलमध्ये आहे. आणि ती मुलं त्यांचे भरपूर अभिनंदन, पालकांचे अभिनंदन. 10व्या शाळेचा जो आपण महोत्सव साजरा करत आहे त्यांना सर्वांना भरपूर अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. माझा अनुभव हा होता की माझी मुलं मोठी आणि मी आधी म्हणजे मेरठमध्ये होते, तर माझी मुलं ते हिंदी मीडियममध्ये होते आणि मला मराठी त्यांना कंटिन्यूअस करायची होती. तर मी मराठी घरी बोलत राहते त्यांच्यासोबत. जसं इथे ॲटमॉस्फिअर आहे अमेरिकेमध्ये की आपण जसं इथे सर्व इंग्लिश बोलतात सर्वजण आणि मराठीत आपण पालक प्रयत्न करतात. माझा अनुभव हा होता की इथे मग मुलं जे शिकून राहिले, तर मला आता मुलांना जे इथे मराठी शिकून राहिले त्यांना मला बघून फार आनंद झाला की इथे शाळा सुरू केली आहे वैशालीने. ती मी मग तिला मदतीला गेले आणि मग मी असं ड्राईव्ह करून जायची, पण मला ती ड्राईव्ह असं वाटायची नाही कारण मुलांचा जो उत्साह होता त्यांची शिकण्याची त्यांची जी इंटरेस्ट होता तो बघून मला फार कौतुक वाटायचं. आणि ही सर्व मुली म्हणजे पहिल्या वर्गापासून ती शिकली मोठी झाली आता म्हणजे एवढा अभिमान वाटतो की ते निबंध लिहितात, ते याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि शिकणं आणि बोलणंच नव्हे तर अशा काही अशा छोट्या गोष्टी आहेत की मुलांना आपण मराठी म्हणजे शिकवतो का की आजी आजोबांशी कनेक्ट होतील, भारतात त्यांची बोलतील चालेल. तर एक त्याच्यामधला एक दुसरा उपाय असा पण अनुभव आला मला की आम्ही म्हणजे शिकवलं त्यांना दिवाळीचा जसा हे राहतो आपला वर्कशॉप राहतो आणि वर्कशॉपमध्ये काय केलं तर त्यांना सांगितलं की तुम्ही पत्र लिहा आणि ते आजी आजोबांना पाठवा. आणि मुलांनी खरंच पत्र लिहिले, एवढी छान पत्र लिहिले त्यांनी.
आणि पालकांनी त्यांची मदत केली सहजच, कारण तो ॲड्रेस त्यांना आणि खरंच लेटर पाठवले तिथे भारतामध्ये. तर तो फार म्हणजे मला असं वाटतं की आजी आजोबा खरंच ते गहीवरून आले असतील आणि त्यांना अभिमान आणि त्यांना आनंद झाला असेल, हर्ष झाला असेल की त्यांनी मुलांनी, माझ्या नातवंडांनी असे पत्र पाठवले. कारण अमेरिकेतून पत्र मराठीत येणं म्हणजे साहजिकच थोडा वेगळा असं वाटतं की इंग्लिशमध्ये असेल आणि ते मराठीत लिहिलं असेल, तर त्याचा तुम्ही विचार करू शकता. आणि म्हणजे ह्या शाळेच्या अशा छोट्या छोट्या आहेत की त्या मुलं नेहमीच ते लोक पुढे जाऊन ते त्यांच्या म्हणजे ते यूज करतील. आणि मला तेच सांगायचं आहे मुलांनो आणि पालकांनो पण, ही विनंती आहे की तुमची अशी मराठी भाषा नेहमीच तुम्ही सुरू राहू द्या, बोलणं, लिहिणं. आणि तुम्ही आताच नाही, तुम्ही जेव्हा पुढे अजून मोठे व्हाल ना तेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल की आपण जे शिकलो आहे, आपण जे वाचतो आहे, लिहितो आहे, ते खरंच आपण म्हणजे एक दिवस म्हणजे तुम्हाला आनंद होईल, त्याचा अभिमान होईल. आणि मला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा द्या. थँक्यू. आणि आता आपण जसं वैशाली ताईंकडनं ऐकलं, काही मुलं 10 वर्षापासून मराठी शिकतात, तर आपण त्यांचे अनुभव ऐकूयात. स्वरा. आणि मी विनंती करते की मागे थोडं शांतता राहिली ना तर आम्हाला सुद्धा यांचा आवाज येत नाही, मी फक्त तुमचा मागचाच आवाज येतोय मला ऐकू. प्लीज थँक्यू. बस 10 मिनिटांमध्ये आपला प्रोग्राम संपणार आहे आणि मग आपल्याला मोकळ्या गप्पा मारायला 7 वाजेपर्यंत आपला हॉल आहे, आपण भरपूर गप्पा मारूया. थँक्यू. मी मराठी शाळेत 10 वर्षांपासून येते आणि मी जेमतेम 4 वर्षांची असताना मी नुसतं मराठी बोलायचे, पण आता मला लिहिता आणि वाचता येतं सुषमा मावशी आणि वैशाली मावशीमुळे. आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो, कारण की मी माझ्या आजोबांबरोबर बोलू शकते, त्यांना पत्र पाठवू शकते. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी माझी मातृभाषा लिहिता, वाचता आणि बोलू शकते. मला लिहायला आवडते आणि गोष्टी वाचायला आवडते. मी मराठी शाळेत खूप वर्षापासून येत आहे आणि मराठी शाळेमध्ये खूपच मजा येते. आणि मला वाचायला आणि पुस्तक लिहायला आवडते. दर रविवारी मला खूप मजा येते मराठी वर्गाला यायला आणि वाचायला लहान असताना वाचायला शिकायला आणि लिहायला शिकायला पण खूप मजा येते. आणि महाराष्ट्राची इतिहास पण खूप शिकायला पण आवडते आणि नवीन नवीन गोष्टी लर्न करायला. वैशाली ताई, आता आभार प्रदर्शन. तर जसे आपण म्हटले की शाळा लहान मुलांची आहे आणि तर तसंच आम्ही यावर्षी काही अभाषिक मराठी व्यक्तींनी आम्हाला अप्रोच केलं होतं की तुम्ही आम्हाला मराठी शिकव, म्हणजे मराठी कोण शिकवतं आणि येतं. तर आम्ही ॲडरसाठी एक ऑनलाईन बॅच सुरू केली. तर ती बॅच आम्हाला हेल्प करते अनघाताई देवळे. अनघाताई तर त्या ॲडलच्या बॅच घेतात. सध्या त्या सगळ्याजणी ऑफिसचं वर्क आणि लहान लहान मुलं, त्यामुळे आमच्या वेळेचं बरेचदा ॲडजस्ट होत नाही. आम्ही वीकडेजमध्ये घ्यायचो 8 ते 8:30, पण बरेचदा आमचं इरेग्युलर असतं. पण जरी जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते आम्हाला मेसेज पाठवतात. आणि आज कोणीच येऊ शकलं नाही इतर कमिटमेंट असल्यामुळे, पण अनघाताईंचे खूप कमिटमेंट आहे आणि म्हणजे
मुलांना शिकवणं सोपं जातं असं वाटतं मला, पण जे पूर्ण इंग्लिश आहेत अमेरिकन आणि कम्प्लीट अभाषिक आहे त्यांना कुठून सुरू करायचं आणि कसं त्यांना शिकवायचं, दिस इज अ बिग चॅलेंज असतं आमच्यासमोर. तर अनघा त्यांना मी त्यांचे अनुभव बोलायला सांगते. नमस्कार. हे मला एकदम सरप्राईज झालं. आत्ता मी निघाले होते तिथपर्यंत होते आणि तिने बोलवलं. आणि आम्ही अगदी नवीन सुरू केलं आहे. 2-3 अमेरिकन आणि एक तेलुगू बोलणाऱ्यांनी त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली होती, विनंती केली की मराठी शिकवा ऑनलाईन. त्यांना म्हणजे इंटरेस्ट दाखवतात पण तेवढा फॉलोअप अजून नीट नाही झाला. प्रत्यक्ष भेटून जे आपण शिकू ते ऑनलाईन एवढं होत नाही. पण अजून प्रयत्न करून पुढच्या वेळी आम्ही सादर करू की नॉन मराठी किंवा US लोकांनी एखादा आज सुद्धा करायला हरकत नव्हती पण त्या अवेलेबल नव्हत्या. तर पुढच्या वेळी आपण नक्की त्यांच्यातर्फे ऐकूया मराठीमधून. धन्यवाद. तर आपलं तसं सगळं कार्यक्रम संपलाय ऑलमोस्ट, पण 2 शब्द मला मनोगत व्यक्त करावं असं वाटतं. तर आपल्याला माहिती आहे 10 वर्षाचा आपला आजचा कार्यक्रम होता आणि या सगळ्या वार्षिक समारंभाला तुम्ही सगळे आले आणि मुलांकडनं प्रॅक्टिसेस करून घेतले, त्यांचे कौतुक आणि त्यांचा सगळा प्रोग्राम बघितला आणि ह्याच या प्रोत्साहनानेच ही मराठी शाळा सुरू आहे. आणि ह्या कार्यक्रमाला जरी वाटतं की 2 तासाचा कार्यक्रम आहे, याच्यामागे खूप मेहनत आहे पालकांची, टीचर्सची, मुलांची. आणि ह्या सगळ्या मेहनतीला माझे म्हणजे पूर्ण मी नमन करते. खूप डेडिकेशनने तुम्ही ही सगळी मेहनत करून घेता मुलांकडनं. आणि ह्या मुलांचे तर खूप कौतुक वाटतं. ते दिवसभर पूर्ण आठवडा इंग्लिशमध्ये बोलतात, त्यांचं शाळेचं होमवर्क करतात, जर खूप ॲक्टिव्हिटी असतात त्यांना, कुठले क्लास नसतात त्यांना, सगळे क्लास सांभाळून सगळ्या ॲक्टिव्हिटीज सांभाळून आणि मग हे रविवारी पुन्हा एक मराठी शाळा आणि मराठी शाळेचं त्यांचं होमवर्क तेही सगळं करतात. तर ह्या मुलांचं खूप कौतुक वाटतं, त्याचसोबत त्यांच्या पालकांचं. आणि जे सगळे तुम्ही ज्या पद्धतीने डेडिकेशननी आणि एफर्ट्सनी वर्षानुवर्ष मराठी मुलांना शिकवायचं तुम्ही जे ध्येय गाठलं आहे तर तुमच्या जिद्दीला पण माझा हॅट्स ऑफ. तर 10 वर्षापूर्वी हे आपल्याला मुलांना मराठी यायला पाहिजे, कोणीतरी मराठी शिकवायला पाहिजे हा विचार असं डोक्यात आला. आणि तो सर्व फ्रेंड्ससोबत मी ईमेलद्वारेच मांडला. आणि त्यावेळेस व्हॉट्सॲप एवढं पॉप्युलर नव्हतं. सगळ्या मित्रमैत्रिणींना ईमेल पाठवली जे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये होते, ज्यांची मुलं लहान आहेत, आणि त्यांना म्हटलं की मराठी शाळा वर्ग सुरू करायचा, काही इच्छा आहे मुलांना मराठी बोलता येईल. आणि तो एक विचार आणि ती ईमेल सगळ्यांनी एवढं असं उचलून धरला, त्या विचाराला इतकं खतपाणी घातलं. आणि त्यामध्ये आमचे 3 बॅचेस सुरू झाले. म्हणजे जरी ती पहिलं वर्ष असलं तरी आमच्या बॅचेस 3 सुरू झाल्या. आणि त्यामध्ये वयानुसार आम्ही बॅचेस डिवाईड केले. तर लहान मुलांची बॅच 2.5 ते 4 वर्षांची ती नम्रता बर्वे यांनी सुरू केली. अनिता दातेंनी मोठे मुलांना घेतलं आणि मग मी सुरू केले 5 ते 8 मधल्या वर्षातल्या मुलांना. आणि अनिता दाते टीचर असल्यामुळे तिचा आम्हाला सुरुवातीला तिच्या खूप टिप्स मिळायच्या. मला शिकवण्याचं किंवा मी DBA IT मध्ये प्रोफेशनल, मी शिकवण्याचं मला काहीही अनुभव नाही आहे, पण थोड्याफार टिप्स अनिता दातेंनी दिल्या. आणि मग अलॉंग द वे मुलांनीच आम्हाला शिकवलं त्यांना कसं शिकवायचं. आणि आमचे क्लासेस सुरू झाले आणि ते ज्या उत्साहाने ते सुरू झाले, आजही दर विकेंडला त्याच उत्साहाने क्लासेस सुरू आहेत. आणि ही शाळा सहज सुरू झाली आणि मदत मिळत गेली. खूप जणांचा सहयोग आहे. आता जर मी नावे घेतली तर काही मिस होण्याची शक्यता आहे, पण ज्यांच्या सहयोगाने ही शाळा सुरू राहिली ती नम्रता बर्वे, अनिता दाते, अमेया उबाळे, अश्विनी प्रभाकर, रूपा माटोले, रोहिणीताई फडके, अनघाताई देवळे, स्नेहल देशपांडे, सुषमा माहुरे, मृणाल जोशी, गायत्री नागपुरे, आभा पाठक, वैजयंती देशमुख, गीता कन्हेरकर, श्रुती साठे, संध्याताई राव आणि मिताली बर्डे. आणि ह्या नावांची लिस्ट वाढत जाईल हे मी यामध्ये शंकाच नाही. आणि जशा नव्या बॅचेस सुरू करण्याची गरज पडते तसे मदतीचे हात मिळत गेले. कधीच अडचण आली नाही. फक्त शिकवण्यासाठीच नाही तर प्रोत्साहन देणारे सोबत आहेत. श्री देवळे काका यांनी छोटी छोटी अक्षरांची पुस्तके दिली. ती मी स्कॅन करून पहिलीच्या पुस्तकात घातली. 9-10 वर्षापासून त्या पुस्तकांचा वापर कितीतरी मुलांनी केला. श्री जयंत माहुरे यांनी शाळेला अनकंडिशनल सपोर्ट दिला.
दामले काका मावशी आज नाहीत, पण त्यांचे भरभरून आशीर्वाद शाळेला मिळाले. मकरंद देशपांडे, स्वप्नील देशपांडे, अंब निरगुळकर यांचे पावलोपावली मदत असते. दरवर्षी तोंडी परीक्षा घेण्यास आम्हाला एक्सटर्नल ऑब्झर्वर लागतात आणि हे टीचर नसतात एक्झाम घेणारे. तर मग त्यावेळेस मधुरिमा डबली, विनिता तेलन, परिगंधा निरगुळकर, सुचिता भागडे, मोनिका प्रधान यांना अशी हाक मारली तरी त्यांनी मदत केली आणि हे अजूनही मदत करायला तत्पर आहेत. आणि अर्थातच ह्या आमच्या व्हॉलेंटियर टीचरसोबतच त्यांच्या फॅमिलीचा खूप मोठा हात आहे. फॅमिलीच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही. दर विकेंड आमचा वर्षानुवर्ष आम्ही या मराठी शाळेसाठी राखून ठेवलेला आहे. तर हे त्याचसोबत आमच्या फॅमिलीसुद्धा की मम्माचा क्लास आहे मराठी वर्ग, त्याच्या ती वेळ सोडून आम्ही बाकीच्या गोष्टी करणार असेच आमचे प्लॅन असतात. तर त्या सगळ्यांचेच मी खूप खूप आभार मानते. 2 वर्षापूर्वी आयोबाला आम्ही मराठी शाळा तेथील ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर्सनी सुरू केली. तर त्यांनी मला मदत म्हणून की तू कशी सुरू केली आणि त्यांना मग मी गायडन्स म्हणून आमचे सगळे मटेरियल वगैरे मी त्यांना प्रोव्हाइड केले. मी जे पुस्तकं केले मुलांसाठी ते पुस्तकांचे त्यांना फाईल्स पाठवल्या आणि त्यांची शाळा छान सुरू आहे 2 वर्षापासून. पण जेव्हा त्यांना ती शाळा सुरू करायची होती त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला की तुम्ही 8 वर्षापासून शाळा सुरू आहे, तुम्ही सुरू केली तेव्हा प्लॅन कसा केला? खरं सांगायचं प्लॅन काहीच केला नाही. सगळ्यांनी ही शाळा जपली आणि ती सुरू राहिली आणि मला आशा आहे की ही शाळा अशीच सुरू राहील. आजच्या कार्यक्रमाला आपण जे सहकार्य केले आणि हे कार्यक्रम पार पाडण्यात सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल खूप 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 आभारी आहे. आज सेटअप करायला विशाल गुजर, संदीप गुरुस्थळे, सोनल चोपडे, शारदा पिसोळकर, प्रवीण आल्हाट, प्रीती जोशी आणि मिताली बट आणि बरेच जणांनी खूप मदत केली आणि सगळ्यांनीच तुम्ही जी मदत केली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी मानते. आपली शाळा अशीच सुरू राहील, आपली मुलं अशीच मराठी बोलत राहील, आपल्या घराघरामध्ये आपल्या अंगणामध्ये मराठी वाढत जाईल हीच आशा करते, हीच प्रार्थना करते. आणि आता एक आवडीचा कार्यक्रम, आता मुलांना आम्ही गिफ्ट देतोय. हे मुलांनी जे इतकं छान मेहनत करतात वर्षभर त्यांना एक टोकन म्हणून आम्ही गिफ्ट देणार आहोत. तर सगळ्या मुलांना आता लेवलनुसार गायत्री बोलणार, त्यांना आपण स्टेजवर बोलवूया. आणि थँक्यू सो मच. पुन्हा एकदा गिफ्ट झाले की आम्ही बसायदान म्हणू आणि आपण कार्यक्रम संपवू. सगळ्यांनी इकडे बघा. सगळ्याचा पिक्चर कधी धन्यवाद. आता फक्त लेवल 4च्या मुलांनी थांबायचं आणि टीचर्सने थांबायचं. आपण पसायदान म्हणणार आहोत. हा सगळा कार्यक्रम जो आज झालेला आहे तो खरंच ह्या एकाच व्यक्तीमुळे झालाय. टू बी ऑनेस्ट आम्ही सगळ्यांचा असा खारीचा वाटा आहे. माझा तर ह्यावेळेस अजिबातच नव्हता आय फील. पण सगळ्या टीचर्सचा आमचा जो काय आम्ही आमच्या लेवलचं काम बघतो, पण वैशाली एकूण सगळ्याच लेवलमध्ये तेवढाच इंटरेस्ट घालून आणि तेवढीच मेहनत घालून आणि तितकाच उत्साह दाखवते. हे खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. आणि मला खरंच माहित नाही की ती कसा हा वेळ काढते. आपल्या 24 तासांमध्ये आम्हाला तर एवढं जमत नाही, पण तिला मे बी तिला एक्स्ट्रा तास मिळत असतील कुठून, तर आय डोंट नो काय तिचं आहे त्याच्यात. आणि मी नेहमी दरवर्षी मी हेच म्हणते की ही मराठी शाळा जी आहे ती वैशालीची बेबी आहे. आता बेबी पण 10 वर्षाची झाली तरी ती त्या उत्साहाने तिचं करते अजून. तर ते खरंच मानायला पाहिजे. आणि आज आम्ही सर्व बाकी ज्युनियर टीचर्सकडून एक छोटीशी भेटवस्तू वैशालीसाठी. आणि हे तुला खास आम्ही दिलं आहे की एक रविवार तू सुट्टी घे आणि सेल्फ केअर पॅम्पर जे काय करायचं ते कर. तर खरंच आम्हाला आणि एक गोष्ट सांग
बरेच रविवार आमचे असे येतात की आज माझी मुलगी बरी नाहीये, आज मला बरं नाहीये. आम्ही आपलं फक्त वैशालीला सांगून टाकतो आज मला काय क्लास जमणार नाही, आणि ती कुठचाही लेवल असेल तर ती एव्हर रेडी असते. बरोबर मी घेईन, बरं घेईन, तू माझ्याकडे पाठव, मी घेईन. ती अशीच प्रत्येक वेळी उत्साहाने ते की मी हे करेनच. सो थँक्यू सो मच वैशाली. आय मीन कितीही थँक्यू बोललं तरी कमी आहे तिच्याबद्दल, पण तिचे एफर्ट्स खरंच म्हणजे हे सगळं जे आहे हे तिच्यामुळे 10 वर्ष तिच्यामुळेच खरं तर मराठी शाळा बघते. हो, आणि आय एम शुअर राजेशचा तेवढाच सपोर्ट आहे तिला, आणि त्याच्यामुळे शी इज एबल टू डू ऑल दिस. सो थँक्यू राजेशना पण आणि वैशाली तुला. थँक्यू. तुमचं प्रेम आणि तुमची मेहनत मला अशी खरं शब्द नाही आहे, आणि आज तुम्ही मला खरंच लाजवलं. ॲक्च्युली मी एकटी खरंच करत नाही आणि मला हे आवडत पण आहे, आणि मी सगळं प्लॅन करेल, पण या टीचर्ससाठी काही कौतुकाने काही आणायचं हे माझ्या डोक्यात सुद्धा येत नाही, किंवा आलं तरी म्हणजे आय डोंट हॅव वर्ड्स. पण थँक्यू सो मच फॉर ऑल थिंग्स दॅट यू आर डूइंग. आपण बसायला म्हणूया. चहा स्नॅक्स मागे ठेवले आहेत, सगळ्यांनी प्लीज घ्या. थँक्यू.